भक्त पुंडलिक आणि श्री विठ्ठल कथा। एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता। तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला। तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं। ते आश्रम एका कुकुट स्वामींचे होते। आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला। तेव्हा महर्षींनी सांगितले की आजपर्यंत ते कधीही काशीला गेलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही। हे ऐकून पुंडलिक महर्षींची खिल्ली उडवत म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही? कुकुट ऋषींची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला। पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला। आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे। आश्रमात तर एकही स्त्री नव्हती, मग आवाज कुठून येत आहे? म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला। जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत। जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत। पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला। काशीचे दर्शन सोडाच, तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघी राखत होत्या। तेव्हा आई गंगा, आई यमुना आणि आई सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही। कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे। त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे। पुंडलिकाच्या आई वडिलांची काशीला जाण्याची खूप इच्छा होती, म्हणून त्यांनी पुंडलिकाकडे त्यांना काशीला घेऊन जाण्याची विनंती केली। पण पुंडलिकाने त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नाही आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता। पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता, पण या गोष्टीमुळे पुंडलिकाचे डोळे उघडले आणि तो घरी आपल्या आई वडिलांकडे परतला। या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं। आता त्याचा जीव आई वडिलांच्या सेवेतच होता। आता पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद झाली होती की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह आवरला नाही। भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता। देव आपल्या घरी आले म्हणून त्यांना पाहून पुंडलिकाला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही। त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभे राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत तसाच लीन राहिला। आई वडिलांची सेवा झाल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्याने क्षमा मागितली। त्याची ही मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले। पुंडलिक म्हणाला, देवा, तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या। तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या। तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर। पंढरपूरचा पांडुरंग म्हणजेच श्रीकृष्ण। या पांडुरंगालाच आपण विठोबा म्हणूनही ओळखतो। विठोबाचा अर्थ विठेवरी उभा देव असा होतो। पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे। ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नाही, तर ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे।